ऑल ऑफ यू. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा रिलेटेड आहे बायोलॉजी. तर बायोलॉजीच्या बुक्समध्ये जे तुम्हाला चॅप्टर्स आहेत ह्यावेळेस 11वीमध्ये, तर त्या चॅप्टर्समध्ये आपण काय काय शिकणार आहोत. मेनली त्या चॅप्टरमध्ये कोणकोणते बेसिक कन्सेप्ट आहेत, जसं तुम्ही 10वीमध्ये शिकलेले असाल सायन्समध्ये, सायन्स पार्ट 2. तर त्याच्यामध्ये मेनली झुलॉजिकल अँड बॉटनिकल पार्ट असते. झुलॉजिकल मीन्स रिलेटेड टू ॲनिमल्स अँड बॉटनी मीन्स रिलेटेड टू प्लांट्स. तर ह्या बायोलॉजी 11वीमध्ये तुम्हाला काही 10वीचंच पोर्शन मिळणार आहे, पण हे थोडंसं ॲडव्हान्स होणार आहे. ॲडव्हान्स इन द सेन्स जसं आपण त्याच्या मागच्या वेळेस फक्त कन्सेप्ट शिकलो 10वीमध्ये. जसे तुम्ही 10वीमध्ये फक्त ते बेसिक शिकले, तर ह्यावेळेस तुम्हाला त्याचे थोडंसं ॲडव्हान्स राहणार आहे. ॲडव्हान्स मीन्स जसं कोणतं सेल डिव्हिजन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये ह्यावेळेस त्याचे पार्ट्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत. तर ह्यावेळेस मेनली बायोलॉजीच्या बुक्समध्ये देर आर 16 चॅप्टर, 16 चॅप्टर दिसणार तुम्हाला. आणि 16 चॅप्टरमध्ये तुम्हाला त्या रिलेटेड टू काय म्हणतो आपण बॉटनी आणि झुलॉजी हे दोन्ही कंबाईन आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट चॅप्टर आपण स्टडी करणार आहोत लिव्हिंग वर्ल्ड. तर लिव्हिंग वर्ल्ड आपण बघत आहोत जो आपला. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे. तर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे पहिले तुम्हाला ते कन्सेप्ट पाहायचं आहे, म्हणजे व्हॉट आर द मेन डिफरन्स इन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. तर आपण इझिली माहीत करून घेऊ शकतो की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग कोणतं आहे. लिव्हिंग असे असतात जे दोज ऑर्गॅनिझम्स और ॲनिमल्स विच कॅन मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एक असे जे ॲनिमल्स ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतात, अशांना काय म्हणतो आपण लिव्हिंग. आणि नॉन लिव्हिंग मीन्स दे कॅन नॉट मूव और दे आर नॉन मोटाईल. तर आपण अर्थमध्ये राहतो. अर्थ हा एक प्लॅनेट आहे. तर प्लॅनेट आहे एक बायोस्फिअर आहे. तर त्याच्यामध्ये सर्व लिव्हिंग थिंग्स और बायोटिक कंपोनेंट्स असतात विच आर इंटरॅक्ट विथ अबायोटिक कंपोनेंट्स. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. सो व्हॉट आर द बेसिक प्रिन्सिपल्स, कोणकोणते असतात. सर्वायवल, कोणता पण ॲनिमल्सला काय म्हणतो आपण सर्वाईव्ह करायचे असेल. सर्वाईव्ह इन द सेन्स की त्याला आपली लाईफमध्ये काही करायचे असेल किंवा त्याला लाईफमध्ये त्याची स्वतःची ग्रोथ करायची असेल, स्वतःची जनरेशन समोर न्यायची असेल, तर त्याला सर्वाईव्ह करायला लागतं. तर सर्वाईव्ह करण्यासाठी त्याला कशाची गरज आहे. कोणत्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सर्वाईव्ह करण्यासाठी किंवा जगण्यासाठी कशाची गरज असते, म्हणजे फूड. ओके. तर फूडला तो फूड ईट करतो. फूड ईट केल्यानंतर त्याचे काय होतं मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम मीन्स ब्रेकिंग ऑफ फूड पार्टिकल्स, अँड these breaking food particles provide a new molecules which generate energy जनरेट होते. ठीक आहे. काय म्हणतो आपण त्याला ॲनाबॉलिझम. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत काही कन्सेप्ट्स जसं हर्बॅरियम. तर हर्बॅरियम मीन्स एक प्रकारचं आपण काय म्हणतो हर्बॅरियम रिलेटेड टू मेनली कशासोबत रिलेटेड असते प्लांट्ससोबत. तर प्लांट्स माहीत आहे तुम्हाला, प्लांट्सला कलेक्शन ऑफ प्लांट्स. ओके. कलेक्शन ऑफ प्लांट्स इन ए स्पेसिफिक बुक अँड एक साईडची जशी एक पुस्तक आहे, एक नोटबुक आहे. तर नोटबुकामध्ये आपण वेगवेगळ्या प्लांट्सचे जे लीव्स वगैरे आहेत किंवा प्लांटचे पार्ट्स लाईक लीफ आहे, स्टेम, लीव्स, फ्लावर्स, हे आपण काय करतो कलेक्ट करतो आणि तिथं स्टिक करतो आणि त्याची हर एकाची टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरी लिहितो, म्हणजे त्याचं जनरल नेम वगैरे त्याचं सर्व सायंटिफिक नेम वगैरे लिहितो. तर तेच काय बनते एक प्रकारची हर्बॅरियम. नेक्स्ट बघणार आपण बॉटनिकल गार्डन. तर बॉटनिकल गार्डन तुम्हाला माहीतच आहे.
तर बॉटनिकल गार्डन म्हणजे जसे आपल्याला नॉर्मली माहीत आहे, गार्डन्स मीन्स आपल्या गार्डन म्हटल्यावर आपल्या डोक्यामध्ये काय लक्षात येते, गार्डन्स मीन्स कलेक्शन ऑफ डिफरंट काइंड ऑफ प्लांट्स. तर गार्डन्स हा पण बॉटनीसोबत रिलेटेड आहे, म्हणजे रिलेटेड टू प्लांट्स. तर याच्यामध्ये गार्डन्समध्ये आपल्याला डिफरंट व्हरायटीज मिळणार प्लांट्सच्या. तर आपल्याला ते पण जसं आपण गार्डनमध्ये जातो कोणत्याही, तर आपल्याला वेगवेगळे काय दिसतात, प्लांट्स दिसतात. आणि त्या प्लांट्सचे एका बोर्डमध्ये किंवा एका बोर्डला सायंटिफिक नेम्स लावलेले असतात. ठीक आहे. तर ते गार्डनमध्ये आपल्याला गेल्यानंतर त्या प्लांट्सची स्टडी करता येते इन ज सायंटिफिक वे मॅनर, सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक. त्याच्यानंतर म्युझियम. तर म्युझियम हा बोथ प्लांट्स आणि कशासोबत, प्लांट्स आणि ॲनिमल्ससोबत रिलेटेड आहे. म्युझियम प्लांटचा पण असू शकतो आणि ॲनिमल्स. तर म्युझियममध्ये एवढाच फरक असते, बॉटनिकल जसं गार्डनमध्ये आणि म्युझियममध्ये एवढाच फरक असते की गार्डनमध्ये सर्व लिव्हिंग प्लांट्स असतात. ठीक आहे. बट म्युझियममध्ये हे कसे असतात, डेड असतात, डेड किंवा खूप वर्षाचे, खूप जे प्लांट एक्सटिंक्ट झाले आहेत त्यांचे स्पीसीज असे ठेवलेले असतात, प्रिझर्व केलेले असतात. ठीक आहे. प्रिझर्व्स इन द सेन्स, प्रिझर्व करण्यासाठी तो लिक्विड असते एक प्रकारचं, जसं फॉर्मॅलिन किंवा फॉर्मल्डेट, त्याच्यामध्ये प्रिझर्व केलेले असतात. म्युझियम पण एक प्रकारच्या स्टडीसाठी असते, म्हणजे जसं झुलॉजिकल म्युझियम आहे तर त्याच्यामध्ये ओन्ली ॲनिमल्स असतात, हायर ॲनिमल्स, लोअर ॲनिमल्स. त्याच्यानंतर झुलॉजिकल पार्क हा पण एक प्रकारचं जनरली इंटरेस्टिंग असतं, विच इज ओनली प्रेझेंट फॉर ॲनिमल्स. एक प्रकारच्या कलेक्शन असते सिमिलर ॲनिमल्सचं. तर याच्यामध्ये सर्व ॲनिमल्स कसे असतात, लिव्हिंग असतात. ठीक आहे. म्युझियम आणि झुलॉजिकल पार्क्समध्ये एवढं डिफरंट ठेवायचं की म्युझियम याच्यामध्ये फक्त प्रिझर्व ॲनिमल असतात आणि झुलॉजिकलमध्ये लिव्हिंग असतात. त्याच्यानंतर बेसिक कन्सेप्ट बघणाऱ्याच्या, जसं बायोलॉजिकल पार्क्स काय असणार, त्याच्यानंतर की तेच तुम्हाला समोर बघण्यात येणारच आहे. नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत आपण सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर सिस्टमॅटिक्स आपल्याला माहीत आहे, नॉर्मली आपण कोणत्याही ॲनिमलची किंवा प्लांटची जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा फक्त आपण जनरल जे नेम्स असतात जे आपण डेली बेसिसमध्ये घेतो, जसं काय म्हणतो, जसं आपण तुळशीचे झाड आपल्या घरी असते तर आपल्याला त्याचे सायंटिफिक नेम माहीत नाही आणि त्याचे मेनली यूजेस, मेडिसिनल यूज किंवा व्हॉट आर द बेनिफिशियल्स ऑफ ऑन्सिबल सॅन्टम. ठीक आहे. तर हे सर्व माहीत करण्यासाठी आपण या सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, किंगडम सिस्टीम, 5 किंगडम सिस्टीम, जी विटेकर नावाचे जो सायंटिस्ट आहे त्याने 5 किंगडम सिस्टीम ओरिजिनेट केली होती. तर 5 किंगडम्स कोणते आहेत ते स्टडी करणार आहोत आपण मेनली. त्याच्यानंतर टॅक्झॉनॉमी म्हणजे काय होते ते स्टडी करणार. टॅक्झॉनॉमी म्हणजे एक प्रकारचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सर्टेन रूल्स अँड प्रिन्सिपल्स. ठीक आहे. एक म्हणजे कोणत्याही ॲनिमल्सला किंवा प्लांट्सला क्लासिफाय करायचे आहे किंवा त्याला एक नेमिंग करायची आहे तर त्याचे काही रूल्स असतात किंवा प्रिन्सिपल असतात, त्याच्या बेसिसवर आपल्याला टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन करायचे आहे. त्याच्यानंतर मेनली टर्मिनॉलॉजी आपण स्टडी करणार आहोत, जसं फायलोजेनी म्हणजे काय होते, DNA बारकोडिंग, टॅक्झॉनॉमिकल हिरार्ची आणि नेक्स्ट कन्सेप्ट आहे युनिट ऑफ क्लासिफिकेशन. तर युनिट ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे एक प्रकारचा काय म्हणू शकतो, क्लासिफिकेशन आहे. जसं आपण इथं तुमच्या याच्यामध्ये दिलेलं असते काय म्हणतो, जसं नाजा. तर नाजा हा काय आहे, एक रेप्टाईल्स आहे. ठीक आहे. रेप्टाईल्स म्हणजे स्नेक. तर त्याचं जर आपल्याला आता त्याचे क्लासिफिकेशन करायचं आहे. सपोज क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला त्याची हायर जी कॅटेगरी आहे ती सर्वात बघायला लागेल आपल्याला. ठीक आहे. हायर कॅटेगरी जर आपला स्नेक, तर आपल्याला माहीत आहे स्नेक हा एक ॲनिमल आहे, तर त्याच्या किंगडमपासून आपल्याला स्टडी करायचं आहे. जसं हिबिस्कस रोझा सायनेन्सिस म्हणजे जास्वंदाचं फूल आहे, ऑसिमम सॅन्टम आहे, तुळशीचे झाड, मॅग्निफेरा इंडिका, मँगो. ठीक आहे. हे डिफरंट काइंड्सचे आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॉमेनक्लेचर. तर नॉमेनक्लेचर मीन्स नेमिंग. ठीक आहे.
तर आपल्याला माहीत आहे कोणता पण बाळ जेव्हा जन्माला येते मग काही दिवसानंतर आपण त्याला नाव ठेवतो. नाव कशासाठी ठेवतो, म्हणजे त्यांना नाव ठेवल्याने त्या मुलाची किंवा त्या मुलीची आपल्याला काय ओळख होते. ठीक आहे, त्या नावाने त्याचे आपल्याला कॅरेक्टर पण समजून येते. तशाच प्रकारे आपण ॲनिमल्सचे किंवा प्लांट्सचे पण काय करतो, नेमिंग करतो. ठीक आहे, तर नॉमेनक्लेचर ह्या प्रकारच्या सायंटिफिक वेनेच आपण नेमिंग करतो. त्याच्यानंतर आपण किंगडम स्टडी करणार आहोत, जे तुम्हाला आधीच सांगितलं होतं 5 किंगडम सिस्टीम, जे R.H. विटेकर ज्या सायंटिस्टने काय क्लासिफिकेशन केलं होतं इन 1969. तर त्याच्यामध्ये जे 5 किंगडम सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बोथ प्रोकॅरियोट्स आहेत आणि युकॅरियोट्स. तर प्रोकॅरियोट्स मीन्स युनिसेल्युलर. प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स तुम्ही 10वीमध्ये स्टडी केलेला असतात. व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन देम? जो प्रोकॅरियोट्स असते हा कसा असते, मेनली युनिसेल्युलर असते, म्हणजे सिंगल सेल्युलर. ठीक आहे, युकॅरियोट्स मीन्स मल्टीसेल्युलर असू शकते किंवा तो पण युनिसेल्युलर असू शकते. पण जो मेन डिफरन्स आहे प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्समधला तो आहे, प्रोकॅरियोट्स कसं असते, युनिसेल्युलर असते. आणि प्रोकॅरियोट्सचं जसं तुम्ही न्यूक्लियस स्टडी कराल तर न्यूक्लियसमधला जो मटेरियल असते, न्यूक्लियस हा इट इज नॉट बाउंडेड बाय ए वेल एनवेलप. ठीक आहे, आणि जो युकॅरियोट्सचा जो सेल असते, सेलमधला जो न्यूक्लियस असते हा वेल डेव्हलप असते. म्हणजे जसं प्रोकॅरियोट्सचं जसं सेल असते, सेलमध्ये काय असते, सायटोप्लाझम असते. तर सायटोप्लाझम आणि न्यूक्लियसचा कंटेंट हा एकाच याच्यामध्ये असते प्रोकॅरियोट्समध्ये. बट युकॅरियोट्समध्ये सायटोप्लाझम वेगळं असते आणि न्यूक्लियस वेल डिफिनाईट असते. ठीक आहे, त्याच्यानंतर मग अजून दुसरा एक डिफरन्स आपण बघितला सपोज प्रोकॅरियोट्समधला. तर प्रोकॅरियोट्स हा डिफाईनाईट देर इज नो डिफाईनाईट न्यूक्लियस अँड नो मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्गेनेल जे सेल ऑर्गेनेल्स असतात, जसं रायबोझोम आहे, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी बॉडी, लायझोझोम्स, हे सर्व त्याच्यामध्ये अब्सेंट असतात. युकॅरियोट्समध्ये प्रेझेंट असतात. तर 5 किंगडम सिस्टीम आपण बघणार आहोत. तर फर्स्ट कोणती आहे, मोनेरा. तर मोनेरामध्ये कोणते येतात एक्झाम्पल त्याचे सांगू शकता तुम्ही? मोनेरा इज एक्झाम्पल्स, कॉमनली एक्झाम्पल इज ब्लू ग्रीन अल्गी विच इज कॉल्ड एज BGA. काय म्हणतो आपण त्याला, सायनोबॅक्टेरिया किंवा बॅक्टेरिया. ठीक आहे, मोनेरा जसं नाव आलं किंगडमचं तर काय लक्षात ठेवायचं, बॅक्टेरिया. त्याच्यानंतर हा कशामध्ये ते ओनली जो मोनेरा क्लास आहे, 5 जे क्लास आहे त्याच्यामधून मोनेरा जो आहे हा प्रोकॅरियोट्समध्ये येते फक्त. त्याच्यानंतर बाकीचे हे युकॅरियोट्समध्ये येतात 4. तर बाकीचे जसे प्रोटिस्टा हा युकॅरियोट्समध्ये असते, युकॅरियोटमध्ये येतो, पण हा काय आहे, युनिसेल्युलर आहे. तर प्रोटिस्टामध्ये कोणतं येतं माहीत आहे आपल्याला, प्रोटिस्ट जे प्रोटोझोअन्स आहेत 10वीमध्ये स्टडी केलेले असाल तुम्ही, विच इज कॉल्ड ॲज अमिबा, पॅरामिशियम, युग्लिना. अमिबा, पॅरामिशियम. ठीक आहे, नेक्स्ट आहे. तर हे युनिसेल्युलर संपले, 2 क्लास आहेत, 2 किंगडम्स आहेत कोणकोणते, मोनेरा आणि प्रोटिस्ट हा युनिसेल्युलर आहेत. बट मोनेरा हा प्रोकॅरियोट्समध्ये येते आणि प्रोटिस्ट हा युकॅरियोट्समध्ये. नेक्स्ट आता मल्टीसेल्युलर बघणार आहोत. तर मल्टीसेल्युलरमध्ये तुम्हाला मिळणार आहे किंगडम प्लांटी, किंगडम फंजाय आणि किंगडम ॲनिमिलिया. हे तिन्ही जे किंगडम्स आहेत हे काय आहेत, मल्टीसेल्युलर प्रोव्हाइड करतात. तर किंगडम प्लांटी माहीत आहे. तर हे किंगडम प्लांटीमध्ये जेवढे पण पृथ्वी तलावावर जेवढे प्लांट्स आहेत हे सर्व प्लांट्स येणार, त्याच्यामध्ये स्टडी करणार आपण. त्याच्यानंतर फंजाय आपल्याला माहीत आहे सॅप्रोफाईट्स आहे, म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड असते, दुसऱ्या प्लांट्सवर वगैरे. अँड लास्टली किंगडम ॲनिमिलिया विच इन्क्लूड्स ह्युमन बीइंग्स अँड आर ऑल अदर ॲनिमल्स. त्याच्यानंतर किंगडम प्लांटी पण तुम्हाला माहीत आहे, किंगडम प्लांटी अजून डिवाईड होते, लोअर प्लांट्स, हायर प्लांट्स. ठीक, ते स्टडी करणार आपण. तर किंगडम प्लांटी नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचं. तर किंगडम प्लांटीमध्ये काय स्टडी करणार तुम्ही, त्याचे 2 तुम्हाला काय मिळणार, क्लासेस मिळणार, डिव्हिजन्स जे आपण म्हणतो. तर फर्स्टली आहे क्रिप्टोगॅम्स अँड
फॅनोरोगॅम्स. ठीक आहे, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स हे दोन प्रकारचे तुम्हाला प्लांट स्टडी करायचे. क्रिप्टोगॅम्स मीन्स लोअर प्लांट्स, तर त्याच्यामध्ये नॉन वेस्क्युलर प्लांट्स येतात, जसं थॅलोफायटा आहे, ब्रायोफायटा आहे. त्याच्यानंतर वेस्क्युलर प्लांट्स टेरिडोफायटा आणि फॅनोरोगॅम्स त्याच्यामध्ये थोडेसे हायर प्लांट्स असतात, जसे जे ॲडव्हान्स प्लांट आहेत. म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये जे प्लांट्स आपल्याला दिसतात कोणतेही जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स, अँजिओस्पर्म मीन्स फ्लावरिंग प्लांट्स, त्याची आपण स्टडी करणार आहोत. त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण स्टडी करणार आहोत. नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो किंगडम ॲनिमलिया. तर किंगडम ॲनिमलिया हा लास्ट अँड लार्जेस्ट फायलम आहे. तर याच्यामध्ये डिफरंट काइंड्सचे ॲनिमल्स आपण स्टडी करणार आहोत. त्या ॲनिमल्सच्या सर्वात आधी आपण त्याचे क्रायटेरिया बघणार आहोत की व्हॉट आर द ऑर्गनायझेशन्स ऑफ ॲनिमल्स. तर ॲनिमल्स ऑर्गनायझेशन म्हणजे काय, कोणता ॲनिमल कशाने बनलेला आहे. जसं सेलने बनला असते, कोणता जो युनिसेलर असते तो सिंगल सेलने बनलेला असते. त्याच्यानंतर त्याची सिमेट्री, ॲनिमलचा शेप कसा आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॅव्हिटीज किती आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. तर आपण स्टार्टिंग कशापासून करणार आहोत, लोअर ॲनिमल्सला काय म्हणतो आपण, इनव्हर्टिब्रेट्स. ओके, ॲनिमल्स आर डिवायडेड इनटू लोअर अँड हायर कॅटेगरी. तर लोअरला म्हणतो आपण इनव्हर्टिब्रेट्स, तर त्याच्यामध्ये 10 फायलम्स येतात. ठीक आहे, आणि हायर ॲनिमल्स. तर हायरमध्ये काय स्टडी करणार आहोत आपण. हायर म्हणजे जसं आपण त्याची वर्टिब्रेट. ठीक आहे, म्हणजे इनव्हर्टिब्रेट्स अँड वर्टिब्रेट. इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे असे ॲनिमल ज्यांना नोटोकॉर्ड अब्सेंट असते, अँड वर्टिब्रेटा म्हणजे त्यांना नोटोकॉर्ड प्रेझेंट असते. तर हायरमध्ये पण बघणार आपण पायसेस, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, एव्ज, मॅमल्स हे सर्व क्लास स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचा सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. तर याच्यामध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल्स हे स्टडी करणार आहोत. अदर दॅन त्या सेल्सचे जे ऑर्गॅनल्स असतात, जसं सायटोप्लाझम आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, ते सर्व स्टडी करणार आपण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर असणार आहे तुमचा कोणता, बायोमॉलिक्युल्स. तर बायोमॉलिक्युल्स कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सर्वाईव्ह करण्यासाठी कशाची गरज असते, फूडची गरज असते. तर फूड इन द फॉर्म ऑफ, आपण जो रोजचा फूड खातो कशाच्या फॉर्ममध्ये असते, कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असते. जसं कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन्स आहे, फॅट आहे. तर कोणता मॉलिक्युल्स आपल्याला हायर अमाऊंटमध्ये पाहिजे असते, जे बॉडीला जास्त नीड असते. जसं कार्बोहायड्रेट आहे, हा हाय अमाऊंटमध्ये पाहिजे असते आपल्याला, बिकॉज देर इज अ लार्ज रिक्वायरमेंट्स ऑफ carbohydrate, proteins and fats in all over the body and muscles mainly. तर त्याच्यामध्ये बायोमॉलिक्युल्समध्ये ऑर्गॅनिक्स किंवा इनऑर्गॅनिक आपण स्टडी करणार आहोत. तर मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे जे मॉलिक्युल्स स्मॉल मॉलिक्युल्सने बनलेले असतात, जसं पॉलिसॅकराइड्स वगैरे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोटीन स्टडी करणार आहोत. प्रोटीन कशापासून बनलेलं असते, सपोज प्रोटीनला आपण ब्रेकडाऊन केला स्मॉल पार्टिकल्समध्ये, तर प्रोटीन्स मेनली मेड अप ऑफ अमिनो ॲसिड्स. ठीक आहे, तर देर आर डिफरंट 20 टाईप्स ऑफ अमिनो ॲसिड्स, ते पण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर एन्झाईम्स स्टडी करणार आहोत. तर एन्झाईम्स आपल्याला माहीत आहे, एन्झाईम्स म्हणजे जसं एक फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये कोणती पण एक केमिकल रिॲक्शन होत आहे, म्हणजे ह्या रिॲक्शनपासून आपल्याला हा प्रॉडक्ट मिळणार आहे. पण ते रिॲक्शन कशी आहे, स्लो आहे, खूप वेळ लागत आहे. तर त्या रिॲक्शनला आपल्याला सपोज फास्ट करायचे असेल, त्या रिॲक्शनचा रेट सपोज आपल्याला वाढवायचे असेल. ठीक आहे, तर रिॲक्शनचा सपोज रेट आपल्याला वाढवायचे असेल तर आपण कशाची यूज करतो, एन्झाईम्स, विच इज कॉल्ड ॲज अ बायोकॅटॅलिस्ट. ठीक आहे, नेक्स्ट चॅप्टर असणार आहे तुमचा सेल डिव्हिजन. तर
फिफ्थ चॅप्टरमध्ये सेल स्ट्रक्चर आपण स्टडी करा, मेनली ऑर्गनायझेशन म्हणजे सेलची मॉर्फॉलॉजी किंवा ॲनाटॉमी कशी येते. त्याच्यानंतर सेल डिव्हिजन. तर लाईफ प्रोसेसेस म्हणजे जे लिव्हिंग्स असतात त्यांच्यामध्ये एक प्रकारची लाईफ प्रोसेस होते. तर लाईफ प्रोसेसमध्ये सेल डिव्हिजन हा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तर सेल डिव्हिजनमध्ये तुम्ही दोन प्रकारचे मेनली सेल डिव्हिजन असते. आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात, सोमॅटिक सेल्स अँड जर्मायनल सेल्स. सोमॅटिक सेल्स म्हणजे ऑल ओव्हर द बॉडीमध्ये प्रेझेंट असतात आणि जर्मायनल सेल्स मीन्स रिप्रोडक्टिव्ह सेल्स. तर दोन प्रकारच्या सेल डिव्हिजन होतो, मायटोसिस अँड मिओसिस. मायटोसिस अँड मिओसिस म्हणजे काय? मायटोसिस म्हणजे इक्वेशनल डिव्हिजन. ठीक आहे, मायटोसिस म्हणजे काय? इक्वेशनल डिव्हिजन. अँड मिओसिस मीन्स रिडक्शनल डिव्हिजन. ठीक आहे, सेल सायकल स्टडी करू आपण त्याच्यानंतर. ओके, त्याच्यानंतर मिओसिसच्या फेजेस आहेत वेगवेगळ्या. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स अँड व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ मिओसिस ते स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे प्लांट टिश्यू अँड ॲनाटॉमी. तर याच्यामध्ये प्लांट टिश्यू असतात, मॉर्फॉलॉजी आपण स्टडी करणार आहोत त्या टिश्यूची, की हाऊ ग्रोथ आर टेकिंग प्लेस इन प्लांट्स. तर ग्रोथ टेक्स प्लेस करण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू असतात. तर त्याचे इंटरनल स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. मेनली आपण मॅरिस्टेमेटिक टिश्यू मीन्स असे टिश्यू जे त्यांची ग्रोथ होतो. ठीक आहे, जे त्यांचे सेल डिव्हिजन होते. त्याच्यानंतर आपण स्टडी करणार आहोत परमनंट टिश्यू. ते परमनंट टिश्यू म्हणजे पण कॅटेगरीज असतात, सिम्पल अँड कॉम्प्लेक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲनाटॉमी स्टडी करणार आहोत आपण. ॲनाटॉमी मीन्स इंटरनल स्ट्रक्चरल स्टडी. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये डायकॉट्स अँड बोथ मोनोकॉट्स, प्लांटचे रूट, स्टेम, लीव्स ते आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे ते मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण इंटरनल स्ट्रक्चर स्टडी केलं. आता त्याच्या मॉर्फॉलॉजी. तर मॉर्फॉलॉजी मेनली आपण स्टडी करणार आहोत अँजिओस्पर्मची. ठीक आहे, तर अँजिओस्पर्म्स तर पृथ्वी तलावर सर्वात जास्त नंबरमध्ये आजच्या कंडिशनमध्ये सर्वात जास्त काय मिळणार तुम्हाला? अँजिओस्पर्म्स म्हणजे काय? सीड बिअरिंग प्लांट्स. ठीक आहे, ज्यांच्यामध्ये सीड ही एन्क्लोज्ड असते. जसं एक कोणता पण फ्रूट आहे, जसा मँगो आहे, तर मँगोची जी सीड आहे ती कशी असते? मँगोच्या अंदर असते आणि बाहेरच्या काय असते? तो पेरिकार्प, जो आपण एडिबल असते तो खाऊ शकतो. तर अँजिओस्पर्म्स आपल्याला माहीत आहे दे आर प्रेझेंट इन डिफरंट ट्रॉपिकल लेवल्स. तर ते आपण बघणार आहोत कुठे अँजिओस्पर्म्स प्रेझेंट असतात. मेनली हायड्रोफाइट्स म्हणजे जे पाण्यामधले असतात, झिरोफाइट्स ग्रोईंग इन कशामध्ये? रेनफॉल लाईक डेझर्ट कंडिशनमध्ये जसं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता मॉर्फॉलॉजी आपण स्टडी करणार आहोत, स्टार्टिंग फ्रॉम रूट, टाइप्स ऑफ रूट. ठीक आहे, तर व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ रूट्स विच आर प्रेझेंट अँड रेफर टू द प्लांट्स ते आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ रूट्स. ठीक आहे, किंकलिंग रूट, शकिंग रूट, बियॉन्ड रूट्स. त्याच्यानंतर स्टेम. तर स्टेम माहीत आहे आपल्याला प्लांटमधलं सर्वात इम्पॉर्टंट पार्ट जो असते तो लीफ असतो, बट सेकंडरी असते जो स्टेम असते, बिकॉज स्टेमनी प्लांटची ग्रोथ होते आणि ग्रोथ झाल्यानंतर प्लांट फेवरेबल कंडिशनमध्ये पण सर्वाईव्ह करू शकतो, अनफेवरेबल कंडिशनमध्ये पण सर्वाईव्ह करू शकतो. त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ स्टेम्स. त्याच्यानंतर लीफ. तर मोनोकॉट्स अँड डायकॉट्समध्ये डिफरंट प्रकारचे लीफ्स असतात. त्याच्यानंतर फ्लावर्स अँड फ्लावरची पोझिशन्स. ठीक आहे, फ्लावर्सचं पण स्ट्रक्चर डिफरंट असते मोनोकॉट्स आणि डायकॉट्समध्ये. तर मोनोकॉट म्हणजे काय? मोनोकॉट्स म्हणजे त्याच्यामध्ये सिंगल कॉटिलिडॉन असते आणि डायकॉटमध्ये त्याच्यामध्ये डबल कॉटिलिडॉन असते. नेक्स्ट नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा ॲनिमल टिश्यू. तर ॲनिमल टिश्यू म्हणजे आपल्याला माहीत आहे
आपण कशाने आपली बॉडी काय आहे. सपोज ह्युमन बिंगचं आपण एक्झाम्पल घेतलं, होमोसॅपियन्सचं, तर आपली जी बॉडी आहे ती कॉम्प्लेक्स टिश्यू किंवा कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे, एक प्रकारची ऑर्गन सिस्टीम आहे. तर एक जे सिंगल जसं आपण स्टार्टिंग केलं तर स्टार्टिंग फ्रॉम ॲटम, एक ॲटम असते, टायनी पार्टिकल्स, ॲटमचे ॲग्रिगेशन होते, मॅक्रोमॉलिक्युल्स आणि मायक्रोमॉलिक्युल्स, त्याच्यापासून सेल बनतो. सेलपासून काय बनणार, सेल सपोज ॲग्रिगेट झाली, एका जागी जमा झाले तर त्याचे काय बनणार, टिश्यू बनणार. ॲग्रिगेशन ऑफ सेल्स फॉर्म ए टिश्यू. सिंगल टाईपचे जो टिश्यू असेल त्याचे ॲग्रिगेशन झालं तर ऑर्गन्स बनणार. जसं ऑर्गन्स आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, हार्ट आहे, लंग्स आहे. ठीक आहे. आणि डिफरंट ऑर्गन्स आर प्रेझेंट इन अ सिंगल बॉडी, तर काय बनवणार, ऑर्गन सिस्टीम, आणि त्याच्यापासून एक कंप्लीट होल बॉडी बनणार. तर ॲनिमल टिश्यू म्हटलं तर टिश्यूची स्टडी करायची असेल तर आपल्याला काय स्टडी करायला लागेल, हिस्टोलॉजी. हिस्टोलॉजी म्हणजे काय, टिश्यूचे स्ट्रक्चरल अरेंजमेंट आपण ते स्टडी करणार आहोत. तर त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे टिश्यू असतात, इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, नर्वस टिश्यू, हे सर्व स्टडी करणार आहोत आपण याच्यामध्ये. नर्वस टिश्यू मेनली कोणते असतात, ब्रेनमध्ये जे असतात मेनली न्यूरॉन्स, ते स्टडी करणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर आहे स्टडी ऑफ ॲनिमल टाईप, त्याच्यामध्ये कॉक्रोच स्टडी करणार. कॉक्रोच हा एक आर्थ्रोपोडा आहे. आर्थ्रोपोडा मीन्स इनव्हर्टिब्रेट्समध्ये असतो. आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टर काय असतात, सेगमेंटेड असतात, त्याच्यावर असे लाईन्स असते, आणि बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, थोरॉक्स अँड ॲबडॉमेन, 3 भागामध्ये बॉडी डिवायडेड असते. तर मेनली कॉक्रोचची आपण स्टडी करणार आहोत याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स अँड डिफरंट टाइप्स ऑफ systems are present in male and female cockroaches. Next chapter is photosynthesis. photosynthesis हा जो चॅप्टर आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन्स एक्झाममध्ये याचे क्वेश्चन्स येतातच. फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन जो चॅप्टर आहे याचे क्वेश्चन्स इसेन्शियल चॅप्टर आहे हा, म्हणजे क्वेश्चन येतातच याचे. जे फोटोसिंथेसिस आहे मागच्या वेळेस 12वीमध्ये होता, पण हा जो न्यू सिलेबस आला आहे त्याच्यामध्ये हा 11वीमध्ये आला आहे. देअरफॉर ह्या चॅप्टरसाठी तुम्हाला चांगला फोकस करावा लागेल. याचे बेसिक कन्सेप्ट तुम्ही 10वीमध्ये शिकलेच असाल की फोटोसिंथेसिस कसं होते. ठीक आहे. अँड फोटोसिंथेसिस कशामध्ये होते, ओनली ऑटोट्रॉपिक जे प्लांट्स असतात, जे ग्रीन प्लांट्स असतात, विच प्रेझेंट क्लोरोफिल पिगमेंट. ठीक आहे. तर फोटोसिंथेसिस बघणार आहोत आपण याच्यामध्ये. हाऊ प्लांट्स, ऑटोट्रॉपिक प्लांट्स आर सिंथेसाइज देअर ऑन फूड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिससाठी कोणता ऑर्गन्स रिस्पॉन्सिबल असते, सेल ऑर्गॅनल्स, क्लोरोप्लास्ट. त्याच्यानंतर फोटोसिंथेटिक रिॲक्शन बघणार आहोत आपण. सॉरी. नेक्स्ट लाईट रिॲक्शन, डार्क रिॲक्शन, फोटोफॉस्फोरायलेशन्स, हे आपण त्याचे फोटोसिंथेसिस जेव्हा आपण स्टडी करू तेव्हा समजेल आपल्याला. त्याच्यानंतर कॅल्विन सायकल बघणार आहोत, म्हणजे हाऊ CO2 आर कंबाईन इन रुबिस्को एन्झाईम्स अँड फॉर्म ए प्रॉडक्ट, एनर्जी प्रॉडक्ट. त्याच्यानंतर फोटो रेस्पिरेशन्स, C2 सायकल, C4 सायकल, कॅम्प पाथवे, हे सर्व फोटोसिंथेसिसमध्ये येतात. त्याच्यानंतर विच फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द फोटोसिंथेसिस, कोणते फेवरेबल अँड अनफेवरेबल फॅक्टर्स आहेत ते फोटोसिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल असतात, ते पण स्टडी करणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर आहे रेस्पिरेशन्स अँड एनर्जी ट्रान्सफर्स. तर आपण जेव्हा कोणतं पण फूड ईट करतो तेव्हा फूडचं काय होतं, आपण त्याला इंगल्फ करतो. इंगल्फ केल्यानंतर तो फूड ब्रेकडाऊन होते स्टमकमध्ये. ब्रेकडाऊन झाल्यानंतर इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर तो फूड काय होतो, ॲब्झॉर्ब होतो. ॲब्झॉर्ब झाल्यानंतर ते फूडची केमिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो, आणि केमिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्याची एनर्जी करन्सी आपल्याला मिळते इन द फॉर्म ऑफ ATP. ठीक आहे. तर
रेस्पिरेशन्स म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ फूड अँड ऑक्सिडेशन्स ऑफ फूडचं ऑक्सिडेशन होते आणि त्याच्यापासून ब्रेकडाऊन होण्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते. तर दोन प्रकारचे स्टडी करणार आपण याच्यामध्ये, ॲनारोबिक अँड एरोबिक. तर एरोबिक रेस्पिरेशन्स असं असते जो ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतो आहे, अँड ॲनॅरोबिक रेस्पिरेशन्स हा ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये होतो. तर याच्यामध्ये पण सायकल्स आहेत, जसं ग्लायकोलायसिस बघणार आपण, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन कसं पार्विक ॲसिड बनते. त्याच्यानंतर क्रेब सायकल बघू आपण. ग्लायकोलायसिस ही ॲरोबिक अँड ॲनॅरोबिकमध्ये दोन्ही याच्यामध्ये आपण स्टडी करतो. त्याच्यानंतर क्रेब सायकल स्टडी करू आपण, जो ग्लायकोलिसिसचा लास्ट प्रोडक्ट आहे पायरुविक ॲसिड. हा कसं पायरुविक ॲसिड इकडे ट्रान्सफर होतो क्रेब सायकलमध्ये आणि क्रेब सायकलमधून तो ब्रेकडाऊन कसं ऑक्झिलो ॲसिटेट वगैरे बनते ते स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम मायटोकॉन्ड्रियामध्ये होते ही, ठीक आहे. त्याचं सिग्निफिकन्स. नेक्स्ट चॅप्टर आहे ह्युमन न्यूट्रिशन. तर आधी सांगितलं आहे तुम्हाला की न्यूट्रिशन्स आर रिक्वायर्ड फॉर इसेन्शियल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन बॉडी. तर कोणकोणते न्यूट्रिशन जे आपण घेतो डेली लाईफमध्ये, मेनली कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, तर त्या न्यूट्रिशन्स आर रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ, ठीक आहे. आपलं हिमोग्लोबिन लेवल मेंटेन ठेवण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी, ठीक आहे, न्यूट्रिशनची गरज असते. तर न्यूट्रिशनमध्ये कोणती आपली जी सिस्टीम आहे ते इन्वॉल्व होते, मेनली डायजेस्टिव्ह सिस्टम. तर डायजेस्टिव्ह सिस्टम स्टार्टिंग फ्रॉम माउथ, ठीक आहे, माउथ टू द लास्ट पोर्शन इज रेक्टम और ॲनस. तर याच्यामध्ये स्टार्टिंग फ्रॉम जसं माउथ आहे, टीथ, टंग, फॅरेंक्स आहे, लॅरेंक्स आहे. त्याच्यानंतर इसोफॅगस म्हणजे पाईप लाईक स्ट्रक्चर, ठीक आहे, इसोफॅगस आहे. त्याच्यानंतर मग काय होतं, स्टमक येते, स्टमकचे पार्ट असतात, ठीक आहे, जसं फंडस, बॉडी, फायलोरस. त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, ड्युडेनम, जेजुनम, इलियम, लार्ज इंटेस्टाईन, याचे सर्व पार्ट बघायला मिळणार तुम्हाला. त्याच्यानंतर डायजेशन होण्यासाठी, डायजेशन असंच नाही होत, त्याच्यासाठी वेगवेगळे डायजेस्टिव्ह ग्लँड्स असतात जे डायजेस्टिव्ह ज्यूस किंवा गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करतात. त्याच्यामुळे डायजेशन होण्यामध्ये हेल्प करतो. जसं डायजेशनसाठी मग जसं पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिओलॉजी बघणार आपण, डायजेशनसाठी कोणती फिजिओलॉजी असते. त्याच्यानंतर व्हॉट आर द एंड प्रॉडक्ट, ठीक आहे, जो आपण डायजेशन केल्यानंतर जो इम्पॉर्टंट इसेन्शियल प्रॉडक्ट और मॉलिक्युल्स ॲब्झॉर्ब होतात. त्याच्यानंतर नॉन इसेन्शियल असतात, जे रिक्वायर्ड असतात, ते फिकल फॉर्म किंवा कायमच्या फॉर्ममध्ये बाहेर निघून जातात, एक्सक्रिशन होतं त्यांचं. त्याच्यानंतर डिफरन्स बघणार आहोत आपण, ॲब्झॉर्प्शन, असिमिलेशन अँड इजेशन्स काय असते. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स अँड डिसऑर्डर्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. तर कोणाकोणाला माहीत आहे आपण कोणतं, जसं काही फूड ईट केल्यानंतर डायरेक्ट डायजेस्ट होत नाही, तर त्याच्यामुळे फूड ॲब्झॉर्ब नाही झाल्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिसऑर्डर्स क्रिएट होतात. किंवा कोणते ह्युमन्स बिंग्स असतात जसं त्यांच्यामध्ये आधीपासून लहानपणापासूनच त्याने न्यूट्रिशन मिळत नाही, चांगले फूड मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांची बॉडी एक अशी डिफरंट काइंड ऑफ स्ट्रक्चरल फॉर्म करते, त्यालाच म्हणतो आपण डिसऑर्डर, ठीक आहे. त्या डिसऑर्डर्समध्ये बघा क्वाशियोकर डिसऑर्डर्स, मॅरास्मस, हे आपण सर्व स्टडी करणार आहोत, ठीक आहे. कॉन्स्टिपेशन, डायरिया, जॉन्डिस, वॉमिटिंग, हे आपलं ऐकलेले आहोत शब्द, तुम्ही सर्वांनी ऐकलेले आहात. हे तुम्ही सर्च करू शकता किंवा स्वतः या बुक्समध्ये वाचू शकता, किंवा हे तुम्हाला मी आता ग्रुपवर बुक्स पाठवणारच आहे, बोथ बायोलॉजी अँड केमिस्ट्री. नेक्स्ट चॅप्टर आहे लास्ट चॅप्टर, एक्सक्रीशन्स अँड ऑस्मोरेग्युलेशन.
तर एक्सक्रीशन माहीत आहे, डायजेशन झाल्यानंतर आपली बॉडीमधला जो अनवॉन्टेड मटेरियल असतं आहे, अनवॉन्टेड मटेरियल हा काय होतो, एक्सक्रीट होतो. एक्सक्रीटमध्ये बाहेर निघतो इन द फॉर्म ऑफ युरिन और काइम और फिकल मॅटर अँड ऑस्मोरेग्युलेशन्स. ठीक आहे. तर एक्सक्रीशन और एक्सक्रीट प्रॉडक्ट कोणकोणते आहेत, जसं 3 प्रकारचे एक्सक्रीशन असतात ॲनिमल्समध्ये. अमोनिया एक्सक्रीशन होतं, युरिक ॲसिड असते आणि युरिया. तर जो ॲनिमल अमोनिया एक्सक्रीट करते त्याला म्हणतो आपण अमोनोटेलिक ॲनिमल. जो ॲनिमल युरिक ॲसिड एक्सक्रीट करते त्याला आपण म्हणतो आपण युरिकोटेलिक. आणि जो युरिया एक्सक्रीट करतो त्याला म्हणतो आपण युरिओटेलिक ॲनिमल. तर ह्युमन बिंग काय एक्सक्रीट करतात, युरिया. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सक्रीटेड सिस्टीम इन प्लॅटिहेल्मिंथस स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर मेनली स्टडी जो ह्युमन बिंग्समध्ये एक्सक्रीटरी ऑर्गन आहे किडनी, त्याची स्टडी करणार आहोत. किडनीचं स्ट्रक्चर, किडनीमध्ये किती प्रकारचे नेफ्रॉन्स असतात. 2 प्रकारचे नेफ्रॉन्स आपण स्टडी करतो किडनीमध्ये, जक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन्स अँड मेड्युलरी नेफ्रॉन्स. किडनी तर हा एक युरिन फॉर्मेशनचं स्ट्रक्चर आहे नेफ्रॉनचं, ग्लोमेरुलसपासून PCT, त्याच्यानंतर लूप ऑफ हेनले DCT, हे सर्व स्टडी करणार आपण. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ युरिनचे कॉन्सन्ट्रेशन कशाप्रकारे बनतो आपण. त्याच्यानंतर युरिनचे कॉन्सन्ट्रेशन बनल्यानंतर वासा रेक्टा आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, रिॲब्झॉर्प्शन. त्याच्यानंतर काउंटर करंट मेकॅनिझम तो पण स्टडी करणार आहोत आपण. त्याच्यानंतर हार्मोनल रोल. त्याच्यानंतर डिसऑर्डर्स रिलेटेड किडनी, हिमोडायलिसिस. ठीक आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, स्केलेटॉन्स अँड मुवमेंट्स. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. याच्यामध्ये आपण ह्युमन स्केलेटॉन स्टडी करणार आहोत. देर आर 2 टाईप मेनली, एक्झियल स्केलेटॉन अँड अपेंडिक्युलर स्केलेटॉन. 2 प्रकार, 2 याच्यामध्ये स्केलेटॉनचं डिव्हिजन असते. फर्स्टली आपण बघू त्याच्यामध्ये मुवमेंट्स अँड लोकोमोशन. व्हॉट आर द डिफरन्स ऑफ मुवमेंट्स अँड लोकोमोशन्स. त्याच्यानंतर हाऊ स्केलेटॉन्स आर वर्क. त्याच्यानंतर विच टाइप्स ऑफ फायबर्स आर प्रेझेंट इन स्केलेटॉन अँड हेल्प इन रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ अँड लोकोमोट. त्याच्यानंतर मसल्स. स्केलेटल सिस्टम स्टार्टिंग फ्रॉम स्कल. एक्झियल स्केलेटॉन, एक्झियलमध्ये काय असते, एक्झियलमध्ये कोणकोणते येतो, स्कल येते, तुमच्या हेड पोर्शन अँड वर्टेबल कॉलम. अँड अपेंडिक्युलर स्केलेटॉनमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला 4 लिम्ब अँड हँड लिम्ब, मेनली पेक्टोरल गर्डल अँड पेल्विक गर्डल. वेगळे स्मॉल त्याचे पार्ट्स असतात ते स्टडी करणार आपण. स्कॅपुला, व्हॉट इज पेल्विक गर्डल, रेडियस आणि बोट वगैरे असतील, आपण हाताचे बोट वगैरे काय म्हणतो आपण त्याला, फॅलेंजेस. त्याच्यानंतर डिसऑर्डर्स. आता कोणाला पोलिओ वगैरे असते तर त्याच्यामध्ये डिसऑर्डर्स जसं मस्क्युलर डिस्ट्रॉफी होऊन जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्थरायटिस, इन्फ्लॅमेशन. आर्थरायटिस म्हणजे काय, इन्फ्लॅमेशन. त्याच्यानंतर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे डिजनरेशन्स ऑफ, एक प्रकारचे डिसऑर्डर आहे ज्याच्यामुळे डिजनरेशन होतं बोन्सचं. तर अशा प्रकारे तुमच्या बायोलॉजीच्या कन्सेप्ट आहे, बायोलॉजीची बुक आहे. एवढे तुम्हाला चॅप्टर स्टडी करायचे आहेत. तर आपल्याला माहीत आहे कंडिशन आता कशी सुरू आहे. बिकॉज ऑफ कोरोना आपली शाळा लवकर सुरू होऊ नाही शकत, बट होप आहे दिवाळीनंतर सुरू होईल. तर तोपर्यंत तुम्ही जे चॅप्टर्स आहेत, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीतच झालेलं आहे काय काय आपण स्टडी करणार आहोत. तर जे चॅप्टर तुम्ही 10वीमध्ये स्टडी केलेलेच आहेत, म्हणजे मोस्ट ऑफ द चॅप्टर हे 10वीमध्ये आलेलेच आहेत. तर याच्या 11वीमध्ये तुम्हाला फक्त थोडंसं त्याच्या ॲडव्हान्स वाचायचं आहे. ठीक आहे.
तर ॲडव्हान्स स्टडी करायची आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये रीडिंग करू शकता तुम्ही किंवा यूट्यूब व्हिडिओ बघू शकता किंवा आता जो आपला ग्रुप बनला आहे त्याच्यामध्ये पण मी रोज काही ना काही पाठवत राहणारच आहो. ठीक आहे, तर स्टडी करा. थँक्यू.